एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत राशीन ते भिगवण रोडवर गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन असा 5,54,885 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला। 3 आरोपी जेरबंद केलेत। भिगवण कडून एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको वाहनातून खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता सापळा लावण्यात आला। यावेळी संभाजी शिवाजी सरग, राहणार मदनवाडी, भिगवण, तालुका इंदापूर, अमर अनिल कांबळे, राहणार आंबेडकर नगर, राशीन, तालुका कर्जत, भाऊसाहेब किसन संकुडे, वय 27, राहणार मदनवाडी, भिगवण, तालुका इंदापूर यांना ताब्यात घेतलाय। यांच्याकडून 1,54,885 रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला तसेच 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इको असा मुद्देमाल जप्त केला। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कर्जत पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत होणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यामधील मुख्य आरोपी अमर कांबळे हा गुटख्याची वाहतूक तसेच किरकोळ विक्री करताना आणि इतर जिल्ह्यातून माल आणून नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ग्राहकांना आणि विक्रीदारांना माल विकताना आढळून आला। त्यामध्ये आम्ही 3 आरोपी ताब्यात घेत एकूण RMD पान मसाला, RMD सुगंधी तंबाखू, हिरा पान मसाला तसेच विमल पान मसाला असा अवैध गुटखा वाहतूक करताना आणि साठा केलेला आम्हाला मिळून आला। त्यामध्ये आम्ही एकूण 5,54,885 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। यापुढेही अशीच कारवाई कर्जत पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत सह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धडक कारवाई अवैध धंद्यावर करण्यात येईल। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।